संभाजी ब्रिगेडनं एक भूमिका घेतली, नेमकी काय भूमिका आहे आणि काय तुमच्या मागण्या आहेत? आज सातारा येथे छत्रपतींच्या भूमीमध्ये साहित्य संमेलन होते आणि त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील आहेत. त्या विश्वास पाटलांनी संभाजी नावांची कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल पूर्ण आक्षेपार्ह लिखाण केलेलं आहे. संभाजी ब्रिगेडची ही भूमिका होती की विश्वास पाटलाला या जबाबदारीवर ठेवूच नये, कारण ते अध्यक्षपदाच्या लायकीचे नाहीत आणि म्हणून कारण अशा पद्धतीचं विकृत लिखाण करून त्यांनी सगळ्या महाराष्ट्राची बदनामी केलेली आहे, महाराष्ट्राच्या संभाजीप्रेमींची बदनामी केलेली आहे. आणि आम्ही त्या अनुषंगानं विश्वास पाटलाला कायदेशीर नोटीस दिली. आम्ही त्यांना चर्चेसाठी बसण्याचं आव्हान केलं, परंतु त्यांनी फक्त मीडियाद्वारे चर्चेसाठी बसण्याचं आम्हाला सांगितलं, परंतु आम्हाला कुठलंही पत्र त्यांनी दिलं नाही. कारण आमची भूमिका होती की तुम्ही चर्चा करा, जे विकृत लिखाण त्यांनी केलेले आहे ते विकृत लिखाण दुरुस्त करा, ही आमची रास्त भूमिका त्यांना होती आणि त्या अनुषंगानं आम्ही हे पाऊल उचललेलं आहे. आज आमची भूमिका आहे की तात्काळ या साहित्य संमेलनामध्ये जे काही विश्वास पाटलांची संभाजी नावांची कादंबरी आहे त्या कादंबरीला तात्काळ शासनानं जप्त करावं आणि संभाजी ब्रिगेडसोबत चर्चा करावी आणि त्या कादंबरीमध्ये आक्षेपार्ह मजकूर काढून नव्या पद्धतीने जे काही खरा इतिहास आहे त्यामध्ये मांडावा, ही आमची संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे. परंतु विश्वास पाटलांनी आजपर्यंत याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. जसं जेम्स लेनने या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली होती, त्याच पद्धतीने विश्वास पाटील जसं काय जेम्स लेनचे सख्खे मावस भाऊ आहेत, या पद्धतीनं त्यांनी संभाजीराजांची बदनामी केली आणि संभाजीप्रेमी हे कदापि सहन करणार नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास घराघरात गेला पाहिजेत, ही संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे. म्हणून विश्वास पाटलांनी या साहित्य संमेलनामध्ये प्रशासनानं विनंती केल्यानुसार आमची विनंती आहे की साहित्य संमेलनामध्ये विश्वास पाटलांनी जाहीर महाराष्ट्राची माफी मागावी आणि त्यांनी आवाहन करावं की संभाजी ब्रिगेडने जे काही चूक लक्षात दिलेली आहे ती चूक दुरुस्त करूनच आम्ही संभाजी कादंबरी पुन्हा प्रकाशित करू, एवढी त्यांनी भूमिका बजावी, एवढं आमचं मागणं आहे. जर तुमची मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तुमची भूमिका काय असेल? संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राला सगळ्यांना माहीत आहे, आम्ही एक छत्रपती शिवरायांचे महापुरुषांची विचारांचे वारसदार आहोत आणि महापुरुषांच्या सन्मानामध्ये संभाजी ब्रिगेड सदैव अग्रेसर राहते. आणि जर आमची भूमिका शासनानं मान्य केली नाही, विश्वास पाटलांनी मान्य केलं नाही, तर संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलनं गनिमी काव्यानं महाराष्ट्रामध्ये आंदोलन करेल. हे काय भूमिका आमची नव्यानं मग सांगायची गरज नाही, आमचं आंदोलन सगळ्यांना सर्वश्रुत आहे. ते स्वतः निमंत्रण पत्रिका घेऊन गेलेले आणि त्यांच्या तिथले जे अधिकारी आहेत त्यांना दिलेली आहे. शरद पवार साहेबांना आमची विनंती आहे, साहित्य लिहून आम्ही त्यांचं हेतूचे स्वागत करू. त्यांच्या पत्रिकेत काय नाव आहे? चर्चा होताना पाहिलं पत्रिकेत नाव असं काय नियम नाहीये की अमुक व्यक्तीचं नाव पत्रिकेत असलं पाहिजे. शरद पवार साहेब एक ज्येष्ठ साहित्यिक आहेत आणि 100 वर्षाच्या साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये 40 संमेलनामध्ये ते हजर आहेत उद्घाटक म्हणून आणि गेल्या संमेलनात ते स्वागताध्यक्ष होते. महामंडळाची अशी भूमिका आहे की राजकारण्यांचा वावर व्यासपीठावर कमी असावा, साहित्यिकांचा व्यापार जास्त असावा, वावर जास्त असावा त्यामध्ये. आणि त्या भूमिकेतनं आता जिल्ह्यातच आपल्या 4 मंत्री, तर 4 मंत्र्यांना तर आपल्याला डावलता येत नाही, कारण आपल्या जिल्ह्यातल्या मंत्र्यांना दुसऱ्या जिल्ह्यात तर बोलवणार नाहीत, त्यामुळे त्यांना मान देणं गरजेचं होतं. आणि सरकारचे प्रमुख हे नेहमी साहित्य संमेलनात असतात, सरकारची मदत ही साहित्य संमेलनाला असते. आणि त्यामुळे पवार साहेबांना काय सातारा जिल्हा वेगळा नाही, साहित्याचं व्यासपीठ वेगळं नाही. पवार साहेबांचं एक पुस्तक सुद्धा आलेलं आहे, त्यामुळे त्यांनी रसिक म्हणून निश्चित यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू. आणि पत्रिकेत नाव असलं नसलं तरी पवार साहेब इतके मोठे आहेत, ते पत्रिकेपेक्षा मोठे आहेत, त्यामुळे त्यांनी यावं अशी माझी त्यांना विनंती. खरं तर शरद पवारांच्या नावाचा जो आहे साधारणतः गेल्या 2.5 दिवसापासून ते चालू आहे, मात्र थोडासा उशीर झाला नाही का महामंडळात? नाही आता तुम्ही दिल्लीचं साहित्य संमेलन जर बघितलं तर 2 दिवस आधी पत्रिका आली होती. म्हणजे शरद पवार साहेब स्वतः स्वागताध्यक्ष असताना पत्रिका 2 दिवस आली आधी आणि शिवेंद्रराजे स्वागताध्यक्ष असताना 15 दिवस आधी पत्रिका आणि 1 महिनाभर आधी कार्यक्रम झालेले आहेत. आणि पवार साहेबांचं जिल्ह्यावर प्रचंड प्रेम आहे, ते निश्चित येतील अशी मला खात्री. तर तुम्ही आता वक्तव्य केलं असं की साहित्यिक जास्त मंचावरती असले पाहिजे. गेल्या काही वर्षापासून जर साहित्य संमेलन बघितलं अनेक राजकारणीच मोठ्या प्रमाणात मंचावरती असतात आणि साहित्यिक कमी असतात. तर आता काय होतं तुम्हाला सांगतो, राजकारणी बोलवले नाहीत तर पत्रकार विचारतात पवारांचं नाव का नाही, आणि बोलवले तर पत्रकार म्हणतात जास्त का बोलवले. आता पत्रकारांकडून सुद्धा एखादी व्याख्या करून घ्यावी लागेल की किती राजकारणी बोलवले पाहिजेत, कोणाला बोलवलं पाहिजे. एक नियमावली पत्रकारांनी सुद्धा आम्हाला करून द्यावी, म्हणजे आम्हालाही तसं वागता येईल.
नाही पण साहित्यिकांचं तुम्हीच सांगितलं नाही म्हणूनच आम्ही त्याला पण उत्तर दिलं. दोन्ही प्रश्नांची उत्तरं कॉमन आहेत. मी स्वतः सुद्धा पत्रकारी 25 वर्ष पत्रकारिता करतोय, त्यामुळे असे प्रश्न येतच राहतात. मूळ कसं आहे की राजकारणी हे यशवंतराव चव्हाण सुद्धा होते. त्यांनी राजकारणाची वस्त्र बाजूला ठेवून साहित्यिक म्हणून आले. तर जे राजकारणी वस्त्र काढून साहित्य व्यवस्थेत येतील त्यांचं स्वागत आहे. जे येणार नाहीत त्यांनी बुक स्टॉलला यावं, रसिक म्हणून आस्वाद घ्यावा, अशी आपली विनंती आहे सगळ्यांना. आणि सगळ्यांचं संमेलन आहे, फक्त काय साहित्यिकांचं आहे असं नाही. ओके.